अक्कलकुवा येथे सिकलसेल रुग्णांचा भव्य मेळावा, 57 लाभार्थ्यांची कागदपत्रे जमा. अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश रुग्णांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत नाही, तसेच त्यांना आवश्यक कार्ड देखील मिळालेले नाही. त्यामुळे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या आदेशान्वये व तहसील कार्यालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयात सिकल सेल पीडित रुग्णांचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार आमशा पाडवी हे होते, तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, तहसीलदार विनायक घुमरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश पवार, रक्त संक्रमण अधिकारी रमा वाडीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तृप्ती पटले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक, नीता माळी, आमदार आमशा पाडवी यांचे सहाय्यक सुधीर कुमार ब्राह्मणे, रवींद्र गुरव, लोकसभा सोशल मीडिया प्रमुख हुजेफा बलोच, सिकल सेल पर्यवेक्षक राकेश सैंदाणे आदी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते रुग्णांना लाल पिवळे कार्ड तसेच अपंग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सिकल सेल पीडित रुग्णांची आरोग्य तपासणी केली व काही पीडित रुग्णांना अपंगत्वाचे दाखले दिलेत. तसेच SBTC कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हा रक्तपेढीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संजय गांधी योजनेच्या लाभाकरिता लागणाऱ्या बँक खात्याच्या इत्यादी KYC साठी सुविधा बँक कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे सिकल सेल पीडित रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. मेळाव्यात पीडितांना संजय गांधी योजनेतून दरमहा 2500 रुपये लाभ देण्यासाठी 57 लाभार्थ्यांचे आवश्यक कागदपत्र जमा करण्यात आले. इतरांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, बँक कर्मचारी, रक्तपेढीचे कर्मचारी तसेच संबंधित अधिकारी हे देखील उपस्थित होते. मेळाव्यात आमदार आमशा पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कोणीही योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असून यापुढे देखील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या मेळाव्यात जवळपास 300 सिकल सेल पीडित रुग्ण उपस्थित होते. IND TV न्यूजसाठी मनोज बिरारी सह पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट.